नमस्कार मित्रांनो. टुडे इन दिस व्हिडिओ वी डिस्कस ए इंटरेस्टिंग पॉइंट, इंटरफेरन्स ऑफ लाईट. आपण आज काय बघणार आहे? इंटरफेरन्स ऑफ लाईट. इंटरफेरन्स ऑफ लाईट. मग आज जो पॉइंट बघणार आहे आपण इंटरफेरन्स ऑफ लाईट, तो पॉइंट समजण्या अगोदर आपल्याला फर्स्ट पॉइंट डिस्कस करावा लागेल, तो म्हणजे व्हॉट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. काय बघावं लागेल आपल्याला? सुपर पोजिशन ऑफ वेव्ह म्हणजेच काय, तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्याला समजून घ्यावा लागेल इंटरफेरन्स ऑफ लाईट बघण्या अगोदर. मग आता सुपरपोजिशन वेव्ह किंवा सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपण लास्ट चॅप्टर मध्ये डिस्कशन केलेलं आहे. चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ह्या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीलाच बघितले व्हॉट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सपोज टू और मोर वेव्स आर ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स आहेत त्या मीडियम मधून ट्रॅव्हल करत असतील, अँड सपोज दे आर इंटरफिअर विथ इच अदर और सपोज दे आर ओव्हरलॅप्स विथ इच अदर. त्या एकमेकांमध्ये मिसळल्या किंवा एकमेकांवरून गेल्या, एकमेकांमध्ये मिसळल्या असं आपण समजूया. इफ टू और मोर वेव्स आर इंटरफिअर विथ इच अदर और सपोज दे आर ओव्हरलॅप्स विथ इच अदर, देन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दिस वेव्ह, त्या वेव्हचं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल तो काय असेल? वेक्टोरिकल सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट्स ऑफ वेव्स. त्या प्रत्येक वेव्हचा इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट, त्यांची वेक्टोरिकल ॲडिशन ॲट दॅट इन्स्टंट इज नोन ॲज ए सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजेच काय ते मी तुम्हाला समजून सांगतो. इथे सपोज एखादी वेव्ह आहे, इट ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, आणि ती ही वेव्ह आहे आणि त्याचा अँप्लिट्यूड आहे, सपोज त्याचा अँप्लिट्यूड आहे ए. ओके, ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने चालली आहे. ॲट सेम टाइम द अनदर वेव्ह विच इज हॅव्हिंग द सेम अँप्लिट्यूड, दुसरी वेव्ह आहे त्याचा सुद्धा अँप्लिट्यूड काय सेम आहे आणि ती अपोजिट डायरेक्शनने चालली आहे, म्हणजे टुवर्ड द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला चालली. ही इकडे चालली आणि ही इकडे चालली. मग असंच जात असताना ह्या दोन वेव्ह एकमेकांमध्ये काय होतील? इंटरफिअर होतील, एकमेकांमध्ये ओव्हरलॅप्स होतील. ॲट दॅट टाइम सपोज ह्या वेव्हचा, आता मी काढताना बघा, ही वेव्ह ब्ल्यू कलर मध्ये काढतो, ही फर्स्ट वेव्ह. ओके, आणि ही दुसरी वेव्ह, ही एकमेकांमध्ये इंटरफिअर झाली. ही सेकंड वेव्ह मी ब्लॅक कलरने काढतो. ओके, एकमेकांमध्ये इंटरफिअर झाले. ॲट दॅट टाइम सपोज the crest of one wave fall on the crest of second wave. crest of another. crest म्हणजेच काय, तर शिखर, म्हणजे हा उंचावरचा भाग. ओके, म्हणजे ह्याचा हा जो टॉपची पोझिशन आहे आणि ह्याची ही जी टॉपची पोझिशन आहे, हे एकमेकांवर आलेत, एकमेकांवर ओव्हरलॅप झालेत किंवा एकत्र आलेत एकाच ठिकाणी. द क्रेस्ट फॉल ऑन क्रेस्ट, द क्रेस्ट ऑफ वन वेव्ह fall on the crest of another wave. At same time the trough, हा जो खोलगट भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? trough. the trough of one wave fall on the trough of another wave. असं जर होत असेल तर अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल, तर ह्या दोन वेव्हचं डिस्प्लेसमेंट, आता इथून इथपर्यंत हे झालेलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ह्या वेव्हचं, आणि ह्या वेव्हचं झालेलं हे डिस्प्लेसमेंट आहे. मग आता समजा मी तुम्हाला असं म्हटलं की ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, या हॉरिझॉन्टल लाईनवर मी एखादा ऑब्जेक्ट ठेवला. ओके, आणि त्याला काहीतरी एफ अमाऊंट लावून मी त्याला वर खेचतोय. ओके, ऍट सेम टाइम, म्हणजे ह्या एफ अमाऊंट लावून इथला पार्टिकल इकडे नेलाय ना, म्हणजे एफ अमाऊंट एवढा फोर्स लावून मी ह्याला वरती खेचतोय. ऍट सेम टाइम ही वेव्ह पण काय करते, त्याच डायरेक्शनला त्याचं डिस्प्लेसमेंट आहे, ह्या डायरेक्शनला त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. एका वेव्हचं डिस्प्लेसमेंट, दोन्ही वेव्हचं डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला आहे. म्हणजेच मी असं म्हणूया की मी सेम अमाऊंटचा दुसरा फोर्स लावला. तर आता ह्या ब्लॉकवर वरती लागलेला जो फोर्स असेल अपवर्ड डायरेक्शनचा, रिझल्टंट फोर्स, तो किती असेल?
तर तो जो रिझल्टंट फोर्स असेल तो काय असेल F प्लस एफ, म्हणजे F बार इज इक्वल टू F बार प्लस F बार. म्हणजे ह्या दोन इंडिव्हिज्युअल फोर्सेसची वेक्टोरिकल सम झाली. ओके, हे दोन इंडिव्हिज्युअल फोर्सेस आहेत, त्या दोघांची काय झाली, समेशन झाली, बेरीज झाली. मग इथे सुद्धा काय होईल, ए प्लस ए, वरचं डिस्प्लेसमेंट किती आहे, ह्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट किती आहे ए, ह्या वेव्हचं इथपर्यंतचं डिस्प्लेसमेंट किती आहे ए, म्हणजेच आपल्याला रिझल्टंट वेव्हचं डिस्प्लेसमेंट किती मिळेल 2a. म्हणजे तुमची जी रिझल्टंट वेव्ह असेल ती रिझल्टंट वेव्हचा अँप्लिट्यूड हा किती असेल, अशी रिझल्टंट वेव्ह असेल तुमची, ज्याचा अँप्लिट्यूड किती असेल 2a, त्याचा अँप्लिट्यूड किती असेल 2a. ह्या रिझल्टंट अँप्लिट्यूडला मी म्हणतो कॅपिटल ए. तर तुम्हाला सुपरपोजिशन प्रिन्सिपल कळालं असेल. बघा, पार्टिकल जो व्हायब्रेट होतोय तो अलॉंग वाय ऍक्सिस. कसा व्हायब्रेट होतोय, अलॉंग वाय ऍक्सिस. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ऍक्सिस इज इक्वल टू वेक्टोरिकल सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट y1 प्लस y2. ह्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे y1, ह्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे y2. मग ह्या y1 ची व्हॅल्यू आपण घेतली a आणि ह्या y2 ची व्हॅल्यू घेतली आपण a. मग a प्लस a म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तुमचा किती असेल 2a. म्हणजे अशी मोठी वेव्ह तयार झाली ज्याचा अँप्लिट्यूड किती आहे 2a. हे समजलं असेल तुम्हाला सुपरपोजिशन प्रिन्सिपल वरून. पण जर सपोज आता मी म्हणतो ही जी फर्स्ट वेव्ह आहे, हा फर्स्ट वेव्ह अशी आहे सपोज, आणि हा फर्स्ट वेव्हचा क्रेस्ट आणि सेकंड वेव्हचा ट्रफ, सेकंड वेव्हचा ट्रफ हे जर एकमेकांवर फॉल झाले, एकमेकांवर आले, जर क्रेस्ट फॉल ऑन ट्रफ अँड द क्रेस्ट ऑफ सेकंड वेव्ह फॉल ऑन द ट्रफ ऑफ फर्स्ट वेव्ह, अशी जर कंडिशन झाली तर हेच आपण फोर्सच्या बाबतीत सांगू शकतो. सपोज इथे एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला F अमाऊंटचा फोर्स अपवर्ड डायरेक्शनने लावला आणि F अमाऊंटचा फोर्स डाऊनवर्डने लावला. ओके, तर ह्या ऑब्जेक्टवरचा नेट रिझल्टंट फोर्स किती असेल, मगाशी इथे प्लस होता त्याच्या जागी आता इथे काही मायनस, म्हणजेच रिझल्टंट फोर्स किती 0. जसा इथे रिझल्टंट अँप्लिट्यूड आलता 2a या फर्स्ट केसमध्ये, आता इथे काय होतंय, ही फर्स्ट वेव्ह आहे तो पार्टिकलला वरच्या बाजूला ढकलतोय आणि खालची जी वेव्ह आहे सेकंड वेव्ह तो त्याला पार्टिकलला खाली खेचतोय. पण दोघांचा अँप्लिट्यूड सेम आहे, दोघांचा अँप्लिट्यूड कसं आहे सेम, ह्याचा पण अँप्लिट्यूड a, ह्याचा पण अँप्लिट्यूड a, म्हणजे a मायनस a म्हणजे रिझल्टंट अँप्लिट्यूड तुम्हाला काय मिळेल 0. रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळेल 0. अँड दिस इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ह्यालाच आपण काय म्हणतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे तुम्हाला कळालं असेल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय, व्हेन टू ऑर मोर वेव्हज आर ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम अँड दे सपोज टू बी इंटरफिअर विथ इच अदर, ते एकमेकांबरोबर इंटरफिअर झाले, देन the resultant displacement is the vectorical sum of individual displacement of wave at that time, at that instant. त्या इन्स्टंटला त्या पोझिशनला, आता ह्या पोझिशनचं चाललेलं आपलं, at a given instant at a given position the resultant displacement is vectorical sum of individual displacement of the wave of that waves. ह्या दोन वेव्हचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटची ऍडिशन केली. ओके, मग आपण बघितलं जर क्रेस्ट फॉल ऑन क्रेस्ट अँड ट्रफ फॉल ऑन ट्रफ असेल तर ह्याचा अर्थ म्हणजे इन फेज असेल तर ह्याचा अर्थ तुमचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय ते मॅक्झिमम, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय ते मॅक्झिमम. बट क्रेस्ट ऑफ द वन वेव्ह फॉल ऑन द ट्रफ ऑफ अनदर वेव्ह, देन वी गेट द मिनिमम डिस्प्लेसमेंट. आपल्याला काय मिळालं, मिनिमम डिस्प्लेसमेंट. ओके, मग आता ह्या अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण घेतलं अँप्लिट्यूड, हा जो रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे त्याचा आणि ह्या इंटरफेरन्स ऑफ लाईटचा काय संबंध आहे ते आता आपण बघूया. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह तुम्हाला समजली असेल तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघूया व्हॉट इज इंटरफेरन्स ऑफ लाईट. इंटरफेरन्स ऑफ लाईट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. ओके, तर बघा आता आपण असं म्हणतोय की जर दोन वेव्हज इंटरफिअर झाले तर एक आयदर तुम्हाला अँप्लिट्यूड मॅक्झिमम मिळतो किंवा अँप्लिट्यूड तुम्हाला मिनिमम मिळतो. बट वी नो दॅट द रिलेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड अँप्लिट्यूड, आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि अँप्लिट्यूड मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय रिलेशन आहे, द इंटेन्सिटी ऑफ लाईट
इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे, आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय मालूस लॉ मध्ये. इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स अँप्लिट्यूड, म्हणजे त्या वेव्हच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरशी प्रपोर्शनल असतो. ओके, मग आता बघा, ज्यावेळी तुमचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल, मगाशी आपण बघितला रिझल्टंट अँप्लिट्यूड व्हेन क्रेस्ट फॉल ऑन क्रेस्ट अँड ट्रफ फॉल ऑन ट्रफ, ही ज्यावेळी केस होती त्यावेळी तुमचा आणि दोघांचा अँप्लिट्यूड जर दोन्ही वेव्हचा अँप्लिट्यूड ए असेल तर आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड किती मिळाला, 2a. असं आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. मग ह्या केसवरून इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2a स्क्वेअर असेल. म्हणजेच काय, रिझल्टंट अँप्लिट्यूड डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4a स्क्वेअर. लक्षात आलं? म्हणजेच आपल्याला इथे काय मिळाले, तर इथे मिळालेली जी इंटेन्सिटी आहे ती कशी आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट. कशी आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी. मॅक्झिमम म्हणजे सुरुवातीला लाईटची जी इंटेन्सिटी होती त्याच्यापेक्षा आता इंटेन्सिटी तुमची वाढली आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम झाली, इन्क्रीज झाली. ह्याचा अर्थ तुम्हाला इथे जी लाईट मिळाली ती कसली लाईट आहे, ब्राईट लाईट आहे. कुठली लाईट आहे, ब्राईट लाईट. ब्राईट असा उजेड पडलाय तुमचा, मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट आहे. आता आपण बघितलं व्हेन क्रस्ट ऑफ वन वेव्ह फॉल ऑन द ट्रफ ऑफ अनदर वेव्हज, म्हणजे हा क्रस्ट फॉल ऑन ट्रफ अँड ट्रफ फॉल ऑन क्रस्ट, असं ज्यावेळी कंडिशन आली त्यावेळी तुमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड किती आला, तुमचा रिझल्टंट अँप्लिट्यूड आला 0. ह्याचा अर्थ इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 0 स्क्वेअर, म्हणजे इंटेन्सिटी काय आली 0. ह्याचा अर्थ इंटेन्सिटी ऑफ लाईट, सुरुवातीला जी लाईटची इंटेन्सिटी होती ह्या दोन वेव्ह मुळे जी इंटेन्सिटी मिळत होती त्याच्यापेक्षा तुमची इंटेन्सिटी काय झाली, कमी झाली. कमी म्हणजेच किती झाली, 0. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मिनिमम इंटेन्सिटी. म्हणजेच इथे तुम्हाला कुठली लाईट मिळाली, तर डार्क लाईट मिळाली. कुठली लाईट मिळाली, डार्क लाईट. ओके, म्हणजे अंधार. म्हणजे ब्राईट लाईट मिळाली, दुसऱ्या केसमध्ये डार्क. म्हणजे ड्यू टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल वी गेट द चेंजेस ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईट. लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये आपल्याला चेंजेस मिळाले. कधी कधी आपल्याला काय मिळालं, तर ब्राईट लाईट मिळाली, कधी कधी काय मिळाली आपल्याला, डार्क लाईट मिळाली. मग असं इंटेन्सिटीमध्ये चेंज होणं ड्यू टू द सुपरपोजिशन, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन वी गेट द चेंजेस इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्यालाच आपण म्हणायचं मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटीमध्ये बदल घडून येणं ह्यालाच काय म्हणायचं आपण, मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. मग इंटेन्सिटी ऑफ लाईट मध्ये जे मॉडिफिकेशन होतं सुपरपोजिशन नुसार त्यालाच म्हणायचं इंटरफेरन्स ऑफ लाईट. त्यालाच आपण काय म्हणायचं, इंटरफेरन्स ऑफ लाईट. म्हणजे इंटरफेरन्स ऑफ लाईटची डेफिनेशन काय, व्हेन 2 or more light waves are overlaps or interfere with each other, then according to superposition principle we get मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे कधी कधी आपल्याला ब्राईट लाईट मिळेल, कधी कधी आपल्याला डार्क लाईट मिळेल. मीन्स वी गेट द मॉडिफिकेशन इन इंटेन्सिटी ऑफ लाईट, देन इट इज नोन ॲज ए इंटरफेरन्स ऑफ लाईट. त्याला काय म्हणायचं, इंटरफेरन्स ऑफ लाईट. आणि जर सपोज आपल्याला अल्टरनेटली ब्राईट डार्क असं जर मॉडिफिकेशन मिळालं इंटेन्सिटी ऑफ लाईटचं, ब्राईट आणि ह्याला आपण म्हणूया डार्क, म्हणजे तुम्हाला असं मिळालं ब्राईट असे अल्टरनेट मॉडिफिकेशन मिळालं इंटेन्सिटीमध्ये. तर त्याला काय म्हणायचं, त्या पॅटर्नला काय म्हणायचं, दिस पॅटर्न इज नोन ॲज ए इंटरफेरन्स पॅटर्न. त्याला काय म्हणणार तुम्ही, इंटरफेरन्स पॅटर्न. इफ वी गेट द अल्टरनेट ब्राईट डार्क बँड, then it is known as a interference pattern. त्याला काय म्हणायचं, इंटरफेरन्स पॅटर्न. लक्षात आलं? तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला बघायचं व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. तर हे तुम्हाला कळालं असेल, सुपरपोजिशन मुळे आपल्याला काय मिळालं, एकदा मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली म्हणजे ब्राईट लाईट मिळाली, कधी कधी आपल्याला मिनिमम इंटेन्सिटीची लाईट मिळते म्हणजे डार्क लाईट मिळते. म्हणजेच तुमच्या इंटेन्सिटीमध्ये काय होतो, चेंजेस होतात, मॉडिफिकेशन होतात. अँड दिस मॉडिफिकेशन इज अकॉर्डिंग टू द सुपरपोजिशन. हे कशामुळे होत आहे, सुपरपोजिशनमुळे.
तर अशा मॉडिफिकेशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ लाईटला तुम्ही काय म्हणणार आहे, इंटरफेरन्स ऑफ लाईट. आणि जर अल्टरनेट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट असे जर आपल्याला लाईट्स मिळत गेल्या तर त्या पॅटर्नला तुम्ही काय म्हणणार आहे, इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, तर आता आपल्याला समजून घ्यायचंय व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आता त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. आता सध्या तुम्ही मी सांगत असताना इमॅजिन करणार आहे, आपण सपोज एक टँक मधल्या पाण्याला, ओपन टँक आहे आणि आपण वरून ऑब्झर्व करतोय फ्रॉम इट्स टॉप. आणि ऑब्झर्व करत असताना आपल्याला लक्षात येईल की वॉटर सरफेस, वरचा जो वॉटर सरफेस आहे तो अगदी शांत आहे, स्टेबल आहे, स्थिर आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय, दोन ऑब्जेक्ट ठराविक डिस्टन्सला ठेवलेत आणि ते दोन ऑब्जेक्ट ऍट सेम टाइमला डीप करतोय पाण्यामध्ये आणि सेम टाइमला आपण बाहेर काढतोय. म्हणजे असं डीप करणार बाहेर काढणार, डीप करणार बाहेर काढणार, असं आपलं कंटिन्युअसली चालू आहे. व्हेन वी डीप द ऑब्जेक्ट, आपण समजा दगड घेतला, व्हेन वी डीप these two stones in water, then some waves are formed by these both stone. त्या दोन्ही स्टोन मुळे वेव्स तयार होतील आणि त्या दोघांमुळे तयार झालेल्या वेव्स ह्या एकमेकांमध्ये ओव्हरलॅप्स होतील, एकमेकांमध्ये इंटरफिअर होतील. इथे तुम्ही आता बघू शकता इमेज. ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय, मी वॉटर सरफेसचीच इमेज आहे आणि त्या वॉटर सरफेसवर एका वेळी दोन ऑब्जेक्ट बुडवले बाहेर काढले, बुडवले बाहेर काढले. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की त्या दोन वेव्स एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या तुम्हाला दिसतील. ओके, मग ह्याच आता हे तुम्ही डोळ्यासमोर इमेज ठेवणार आहे आणि त्याच्यावरून आपण व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स हे शिकणार आहे. ओके, मग आता ही इमेज मी काढून टाकतो. आता लक्षात घ्या, मी परत तेच एक्झाम्पल सांगतो. इथे एक सोर्स आहे S1 आणि इथे एक सोर्स आहे S2. कुठले सोर्स आहेत, तर सोर्स ऑफ वेव्स, म्हणजे ते वेवलेट तयार करतायत आणि ते वेवलेट असे पुढे पुढे जाणार आहे. ह्याने स्वतःची इथे, म्हणजे हे पाण्याचा सरफेस आहे, वॉटर सरफेस आहे आणि हा दगड मी इथे बुडवला, त्याच्यामुळे इथे अशी वेव्स तयार झाली. सेम टाइमला ह्या S2 च्या तिथे पण सेम टाइमला स्टोन बुडवल्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला एक वेव्ह तयार झाली. म्हणजे स्टोन बुडवतोय बाहेर काढतोय, म्हणजेच आपण डिस्टर्बन्स क्रिएट करतोय ऑन द वॉटर सरफेस आणि त्या डिस्टर्बन्समुळे असे वेवलेट्स, म्हणजे असे सर्क्युलर वेवलेट्स तयार होतील आणि त्या तयार झाल्यानंतर त्या अशा पुढे पुढे जात राहतील. ह्याच्या वेव्स अशा पुढे पुढे जात राहतील, ह्याच्या वेव्स अशा पुढे पुढे जात राहतील. ओके, मीन्स द वेवलेट्स प्रोड्युस्ड बाय दिस बोथ सोर्स, म्हणजे त्या दोन्ही दगडांमुळे तयार होणाऱ्या वेवलेट्स ह्या एकमेकांमध्ये काय झाले, इंटरफिअर झाले. आता ही डायग्राम अशी बोर्डवर काढणं पॉसिबल नसतं, त्याच्यामुळे मी इथे पेपरवर काढून ठेवलेली आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तर ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. ओके, ही डायग्राम आहे, तुम्ही नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला समजेल. इथे एक सोर्स आहे S1, म्हणजे इथे मी दगड बुडवतोय, हा वॉटर सरफेस आहे आणि इथे दुसरा दगड बुडवतोय, म्हणजे हा सोर्स सेकंड आहे. मग ह्या ब्ल्यू कलरने मी काढलाय, दीज आर द वेवलेट्स ड्यू टू द सोर्स 1 आणि ह्या रेड कलरने ज्या वेवलेट्स काढल्यात, दे आर द वेवलेट्स ड्यू टू द सोर्स सेकंड. तर कुणामुळे तयार झाले, सेकंड स्टोनमुळे तयार झाले. मग आता होत असताना काय झाले, ह्या दोघांच्या वेवलेट्स एकमेकांमध्ये इंटरफेअर झालेत. इंटरफेअर होत असताना हा जो वॉटर मीडियम आहे त्यातले हे जे पॉइंट्स आहेत बघा, इथे मी काढलेले पॉइंट्स आहेत, ह्या स्ट्रेट लाईनला इथे काढलेले जे पॉइंट्स आहेत तिथे काय झाले, त्या दोन वेव्स एकमेकांमध्ये इंटरफिअर झालेत, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. मग माझ्या लक्षात असं आलं की इथे ह्या लाईनला ज्या वेव्स, ह्या दोन्ही वेव्स, ब्ल्यू कलरची वेव्ह आणि रेड कलरची वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफिअर झाल्या. पण इंटरफिअर होत असताना काय झालंय ते नीट समजून घ्या. ह्या स्ट्रेट लाईनला इंटरफिअर होत असताना असं झालंय, द क्रिस्ट ऑफ वन वेव्ह फॉल ऑन द क्रेस्ट ऑफ अनदर वेव्ह अँड ट्रफ्ट ऑफ द वन वेव्ह फॉल ऑन द ट्रफ्ट ऑफ अनदर वेव्ह. ओके, मग इथे क्रेस्ट फॉल ऑन क्रेस्ट अँड ट्रफ्ट फॉल ऑन ट्रफ्ट असं झाल्यामुळे इथे अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल
आपल्याला काय मिळणार आहे, जी रिझल्टंट वेव्ह मिळणार आहे तिचं डिस्प्लेसमेंट म्हणजे तिचा अँप्लिट्यूड हा काय असेल, मोठा असेल. ओके, मग अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे, आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. मग अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला ना, अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला याचा अर्थ इंटेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी, ह्या प्रत्येक स्पॉटला काय झालंय तर तुमची अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला म्हणजे इंटेन्सिटी इन्क्रीज झाली. त्याच्यामुळे मला इथे काय मिळाली, मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली. आणि मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली म्हणजेच ब्राईट लाईट मिळाली. म्हणजे इथे जो इंटरफेरन्स तयार झालाय त्या इंटरफेरन्सलाच आपण काय म्हणणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. काय म्हणणार आहे त्याला आपण, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. लक्षात आले, when the crest fall on crest and trough fall on trough, then we get the maximum amplitude resultant. Maximum resultant amplitude means we get the maximum intensity of light, and this interference is known as, this modification is known as a constructive interference. म्हणजे मला इथे काय मिळाला, इथे मला मिळाला constructive interference. ओके, म्हणजे मला हा सेंटरला ब्राईट लाईट मिळाली. बघा S1 आणि S2 चा हा सेंटर आहे, ह्या सेंटरला S1 आणि S2 चा हा सेंटर आहे, ह्या सेंटरला मला काय मिळाली, मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली म्हणजे ब्राईट लाईट मिळाली. दिस इज नोन ॲज ए कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि इथे ब्राईट लाईट मिळाली सेंटरला म्हणून त्याला म्हणतात सेंट्रल ब्राईट. काय म्हणतात, सेंट्रल ब्राईट. आता त्याच्यानंतर इथे बघा, याच्या वरती बघा आणि खाली बघा, इथे जे स्पॉट आहेत, इथे जे स्पॉट आहेत, इथे जे मी ड्रॉ केले ह्या लाईनला आणि ह्या लाईनचे जे स्पॉट आहेत, तिथे सुद्धा ह्या दोन्ही वेव्ह काय झाल्यात, एकमेकांमध्ये इंटरफेअर झालेत. पण द क्रेस्ट ऑफ S1 सोर्स, क्रेस्ट ऑफ S1 सोर्स फॉल ऑन द ट्रफ्ट ऑफ S2 सोर्स. S1 सोर्सचा क्रेस्ट हा S2 सोर्सच्या ट्रफला फॉल झाला आणि सेम तसंच the trough of S1 source fall on the crest of S2 source. असं झाल्यामुळे झालं काय, तर ह्यांचा जो रिझल्टंट अँप्लिट्यूड आहे तो झाला 0. रिझल्टंट अँप्लिट्यूड 0, मग अँप्लिट्यूड कमी झाला, मगाशी अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला. मग अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट काय झाली, इन्क्रीज, म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली. त्यालाच आपण म्हटलो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. पण इथे अँप्लिट्यूड डिक्रीज झालंय, नुसतं डिक्रीज नाही झालं तर 0 झालंय जर दोघांचा अँप्लिट्यूड सेम असेल तर. जर दोघांचा अँप्लिट्यूड सेम नसेल तर ह्या अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काहीतरी येईल, पण ती कशी असेल, मिनिमम डिक्रीज झालेली असेल. इफ द अँप्लिट्यूड इज डिक्रीज then we can say that the intensity of light is decrease. म्हणजे आपल्याला काय मिळाली, मिनिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली. बघा इथे सुद्धा आपल्याला मिनिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली, इथे सुद्धा मिनिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली. मग जी मिनिमम इंटेन्सिटीची लाईट मिळाली म्हणजेच आपल्याला इथे काय मिळाली, डार्क लाईट मिळाली. कुठली लाईट मिळाली, डार्क. इथे मिळाली आपल्याला ब्राईट लाईट, इथे मिळाली आपल्याला दोन्ही बाजूला डार्क लाईट. मग जिथे आपल्याला डार्क लाईट मिळते, ओके, म्हणजे जिथे मिनिमम इंटेन्सिटीची लाईट असते तर तिथे जे इंटेन्सिटी मध्ये घडून आलेलं मॉडिफिकेशन आहे, इंटेन्सिटी मध्ये घडून आलेला जो चेंज आहे त्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. काय म्हणतात त्याला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ओके, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल तर आपल्याला डार्क लाईट मिळते आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल तर आपल्याला ब्राईट लाईट मिळते. तर ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजली असेल आणि हे एक्झाम्पल पण समजलं असेल आणि तुम्हाला व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स हे पण समजलं असेल. पुन्हा एकदा आपण समजून घेऊया, थेरॉटिकली हे तुम्हाला कळालंच असेल. जर सपोज दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफेअर झाल्या, सपोज 2 or more waves are interfere with each other and suppose the crest of one wave fall on the crest of another wave and trough of the one wave fall on the trough of another wave. असं जर झालं then the resultant displacement of this wave is increase. Resultant displacement increase झाला ह्याचाच अर्थ amplitude of this wave is increase. त्याचा amplitude काय झाला, increase झाला.
आणि अँप्लिट्यूड इन्क्रीज झाला ह्याचाच अर्थ इंटेन्सिटी त्याची काय झाली मॅक्झिमम. अँड मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ब्राईट लाईट. अँड these interference, these modification of intensity, इंटेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे मॉडिफिकेशन झालं. these modification of intensity of light is known as a constructive interference. काय म्हणतात constructive interference. आणि आपण दुसरं बघितलं when the two or more waves are interfere with each other and suppose the crest of one wave fall on the trough of another wave or vice versa, trough fall on crest. असं जर झालं तर काय होतं तर रिझल्टंट अँप्लिट्यूड तुमचा डिक्रीज होतो म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कमी होतो, अँप्लिट्यूड कमी होतो. ॲज द अँप्लिट्यूड इज डिक्रीज देन द इंटेन्सिटी ऑफ लाईट विल ऑल्सो डिक्रीज. मीन्स वी गेट द मिनिमम इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्यालाच आपण डार्क लाईट म्हणतो. म्हणजेच तिथे जे मॉडिफिकेशन झालं इंटेन्सिटीमध्ये, इंटेन्सिटी कमी झालं म्हणजेच मॉडिफिकेशन झालं. तर त्या मॉडिफिकेशनलाच काय म्हणायचं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ऑफ लाईट. ओके. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलो की इंटरफेरन्स पॅटर्न म्हणजे काय. तर बघा आता इथे आपल्याला ब्राईट मिळाला सेंटरला, इथे डार्क मिळाला, इथे म्हणजे ब्राईट नंतर डार्क मिळाला. आता त्याच्यानंतर आता मी ड्रॉ करत बसत नाही पण इथे आपल्याला काय मिळेल, इथे आपल्याला मिळेल ब्राईट, इथे आपल्याला मिळेल ब्राईट, इथे मिळेल डार्क, इथे मिळेल डार्क. म्हणजे बघा डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क. म्हणजे आपल्याला अल्टरनेट ब्राईट नंतर डार्क, डार्क नंतर ब्राईट, परत ब्राईट नंतर डार्क, अशा अल्टरनेट आपल्याला लाईट्स मिळत आहेत. इथे आपल्याला अशा इंटेन्सिटीच्या लाईट्स मिळत आहेत. तर इथे जो आपल्याला पॅटर्न दिसणार आहे तर त्या पॅटर्नला आपण काय म्हणणार आहे इंटरफेरन्स पॅटर्न. हे एक्झाम्पल जरी वॉटर वेव्ह साठी असेल तरी आपल्याला बघायचंय काय लाईटसाठी. मग हे लाईटसाठी इमॅजिन करून तुम्ही बघा त्यावेळी कळेल. तर हा इंटरफेरन्स आपण आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा ऑब्झर्व करत असतो. जर सपोज पत्र्याचं घर असेल आणि वरती कुठेतरी होल पडला असेल आणि त्याच्यातून जर सनलाईट जर आपल्या जमिनीवर पडली असेल तर त्या जमिनीवर आपल्याला 4-5 ब्राईट स्पॉट दिसतात. मीन्स दिस इज द इंटरफेरन्स ऑफ लाईट. जर समजा रस्त्यावर ऑइल सांडलेलं असेल, व्हेकलचं ऑइल, आणि पाऊस पडला असेल आणि सनलाईट पण असेल तर तुम्हाला कलरफुल इंटरफेरन्स पॅटर्न दिसतो. कलरफुल असं डांबरी रोडवर तुम्हाला असे कलर्स दिसतात तर तो सुद्धा एक काय इंटरफेरन्स ऑफ लाईटच आहे. कोण असतो तो इंटरफेरन्स ऑफ लाईट. तुमची दरवाजेची जी बिजागिरी असते ती तुम्ही आतून ऑब्झर्व केली आणि सनलाईट जर बाहेर असेल आतून ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असा शॅडो ब्राईट लाईट, शॅडो ब्राईट लाईट असं दिसतं. तर ते सुद्धा कशाचं इंटरफेरन्स ऑफ लाईटचे. झाडाच्या खाली उन्हाच्या वेळी तुम्ही उभे असाल तर झाडांची पानं तुम्हाला दिसतात तर एकच पान 3-4 वेळा दिसतं तुम्हाला. तर ते सुद्धा काय ते इंटरफेरन्स ऑफ लाईट. म्हणजे तुम्हाला इंटरफेरन्स ऑफ लाईट म्हणजे काय ते समजलं असेल. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड व्हॉट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स हे तुम्हाला थिअरॉटिकल समजलं असेल. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन कधी आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स एक तर बघितलं क्रेस्ट फॉल ऑन क्रेस्ट अँड ट्रफ फॉल ऑन ट्रफ आपल्याला काय मिळणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. क्रेस्ट फॉल ऑन ट्रफ अँड ट्रफ फॉल ऑन क्रेस्ट असं जर असेल तर आपल्याला काय मिळणार आहे डिस्ट्रक्टिव्ह. पण ही थिअरॉटिकल कंडिशन झाली. आपल्याला मॅथमॅटिकली बघायचंय की नक्की किती पाथ डिफरन्स असल्यानंतर, किती फेज डिफरन्स असल्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळतो आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो इंटरफेरन्स ज्याने फर्स्ट फाइंड आउट केला तो म्हणजे यंग्स. तर त्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे त्या सायंटिस्टच्या नावानेच येतो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तो नक्की कसा आहे आणि त्याचं अनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.